आता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती, त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक, सोलापूर जिल्ह्यातले, आमच्या सांगली मिरज कुपवाड परिसरातले, पुण्यातले, पिंपरी चिंचवडमधले असे लोक येत होते, भेटत होते. उद्या पण सकाळी 7 वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे. काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे, काहींचं वेगवेगळी मतं. निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो, आमच्या निवडणुका झाल्या, कोणी आम्ही खासदार झालो, कोणी आमदार झालो, कोणी मंत्री झालो, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, सगळी काही पदं मिळाली आम्हाला. पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे. एकतर 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही, वास्तविक 2022ला व्हायला पाहिजे होत्या, त्या 2026 मध्ये आता होत आहे. नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी. बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले, परत निवडणुका पुढे गेल्या. असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला, ही गोष्ट खरी आहे. पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे की 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे. त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या, नंतर मराठवाड्यातल्या 2 आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं 50%च्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग, कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत. ते झाल्यावर त्याही जाहीर. दादा, युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज विधान केले की पुण्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत लढणार नाहीत, दुसऱ्याचा फायदा व्हायला नको एकत्र. पण शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले असेल. अरे बाबा, इथला कार्यक्रम संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं, मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो, चर्चा करतो, त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा? त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार, दुसरे काही अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणत. ठीक आहे, बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादीची अरे युती. बाबा, आता निवडणूक जाहीर झाली, तुला काय जरा कळ काढ. पेशन्स ठेव सारखं. त्यामध्ये ऐक ना, आता 4 वाजता का 5 वाजता डिक्लेअर झालंय. आता सगळीकडं त्याचा बोबाटा झालेला आहे. आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभाग स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. आता ते आम्ही काय केलं, मागे 15 वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाले काय करायचो, किंवा आमचे मित्रपक्ष शेका पक्ष होता तेव्हा, किंवा इतर RPI आठवले साहेब तेव्हा आमच्या बरोबर काही काळात होते. तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल, तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी, आमदार खासदारांना तो अधिकार द्यायचो की तिथली एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या. महायुतीमध्ये जे नेत्यांमध्ये एकमेकांना घेतलं जाते, म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात, भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेत आहे. आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचं नाही. मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय बोललेले नाहीत. आगामी काळामधले तुमच्या पक्षातले नेते पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे असं तुला ते म्हणलं. मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते, कारण माझं त्यांचं बोलणं
काल आम्ही दोघं जण नागपूरहून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे, परंतु त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय, तर त्याच्याबद्दल पत्रकार मित्रांनी पुण्याच्या अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेतलं आणि माझं नाव घेतलं नाही. त्याच्यामुळं त्यांना एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार अरे पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो. माहितीमध्ये प्रमुख पक्ष शिंदेचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना. शिवसेना असणार तुम्ही कोणाशी इतर पक्षांची युती घेणार आहात का? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत. दादा ही लढत ठीक आहे, उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत. दादा ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे का? दादा ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे का? राजकारण फार चांगलं कळतं. कोणाला? मुख्यमंत्री म्हणाले मला आणि अजित पवारांना पिंपरी चिंचवडचं राजकारण फार चांगलं कळतं, दुसऱ्यांचा फायदा होऊ नये म्हणून आम्हाला वेगळं लढायचं. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वकच उत्तर दिलेलं आहे. तुमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत त्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की 25 वर्ष ती महानगरपालिका मी सांभाळलेली. तुम्ही अनेक तेव्हा तुम्ही पत्रकार पण नव्हता, तुम्ही विद्यार्थी होता आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण 2017ला बाजूला गेले आणि त्यामुळं तिथं भाजपच महानगरपालिका आलेली आपण पाहिली. दादा आम्ही नव्हतो पत्रकारितेत, पण तुमचं काम आम्ही बघत होतो. म्हणजे अनेकदा पिंपरी चिंचवडमध्ये तुमचं नाव घेतलं जायचं. आता पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू. आता तुम्ही त्यांना नाही सांगणार. कुणाला सांगणार? पिंपरी चिंचवडचे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही दोघं एकत्र लढू. अरे मी मगाशी काय तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो. आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवतंय ते माझ्याकडे माहिती येईलच ना. दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा निघाला होता वोट चोरीच्या विरोधात. त्या मोर्चामध्ये मोदी तेरी कबर खोदेगी, आज नाही तो कल खोदेगी, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मी सांगू का, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला जो सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असतं, परंतु पातळी कुठली ठेवायची असते ह्याचं भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे. वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल, विकृत भाषा वापरायची, विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये. ही आपल्या भारताची संस्कृती नाही, ही आपल्या भारताची परंपरा नाहीये. हे जे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे, त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये. शेवटी ते देशाच्या 140 कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत, त्यांचा आदर आपण सगळ्यांनी दादा केला. दोन्ही ठाकरे एकत्र जर आले महापालिकेत अनेक ठिकाणी, मुंबई असेल पुणे असेल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते. तुम्हाला वाटतं असेसमेंट काय? महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते जर दोन्ही ठाकरे, नुकसान होईल. पाहिजे. कोणी एकत्र आलं आणि कोणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते घडत असतं. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, ते ठरवतात कुणाचं बटन दाबायचं आणि कुणाला निवडून आणायचं. काय होतं, मी अलीकडे एक बघितलं की निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय, काय तुमचं ईव्हीएम चांगलंय. अरे काय, ईव्हीएम चांगलं आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलतात. आणि जर नाही म्हटलं तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा, हे पण बरोबर नाही. कारण तुम्ही बघा ना, महायुतीला आम्हाला लोकसभेला 31 जागा आमच्या पराभूत झाल्या, अवघ्या 17 जागा आल्या. त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं.
आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही, कारण तो जनतेने दिलेला कौल होता. परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळं आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळं बदल झाला 5 महिन्यांनी, की लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. पण एक गोष्ट मी मान्य करीन, काही काही ठिकाणी दुबार नावं, तिबार नावं किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात, अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला. म्हणजे याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं. माझ्याकडे पण बऱ्याच तक्रारी आल्या. मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या, किंवा माझ्याकडे पण काही असे पुरावे दाखवले गेले. फोटो तोच, पण 3 ठिकाणी 3 नावं, उगीच किरकोळ असा बदल, अशाही पद्धतीनं झाल्या. आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील, त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अख्खा उचलतात आणि शेजारी देतात टाकून, आणि तेवढी नावं कमी करतात. आणि मग ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस तो मतदार जातो त्याच वेळेस त्याला कळतं अरे माझं नाव नाही, मग कोणतरी सांगतं अरे तुझं नाव पलीकडे आहे. असं पण होता कामा नये. लोकशाही पद्धतीनं संविधानाने जो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात, हे माझंही स्पष्ट मत आहे. आता महसूलबाबत एक प्रश्न आहे, मैत्रीपूर्ण लढत होणार आहे का भाजप आणि कुठे? तुमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये? अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं. ते म्हणते आता की मग मुख्यमंत्री आज सर्वसेर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावलं. दादा, महसूलबाबत एक प्रश्न आहे. दादा, त्यांच्यावर विश्वास दादा, आहे. या अधिवेशनामध्ये एक फाईल पास झालेले आहे, ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटीचे काही तक्रारी असतील ते उच्च न्यायालयात केले जायचे, आता महसूल मंत्र्याकडे केले जातात. मग या सगळ्या निर्णयाकडे असं पाहिलं जाते की ज्या मीडिया केसमध्ये आहे ते पार्थ पवारला वाचवलं जातं, असं सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं बोललं जातं. का कुणी काय बोलावं हा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु आम्हाला अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या की एखाद्या जमिनीची नोंदणी करत असताना त्याच्यावर जेवढं काही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तेवढी भरली जात नाही, आणि मग ते पार डायरेक्ट जातं कोर्टाकडं. वास्तविक सहकारामध्ये जसं एखादी गोष्ट त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळी काही केली तर त्याच्याबद्दल मंत्र्यांना हेरिंग घेण्याचा अधिकार असतो, तो अधिकार ठेवला. आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर महसूल मंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहेच. तो अधिकार मी काढून घेऊ शकत नाही. पण आज दादा, अनेक आंबेडकर अधिकाऱ्यांनी टोळीचा आंदोलन मोर्चा केलेलं आहे बंद त्या केला. विरोधामध्ये. अनेक महसूल अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी आज आंदोलन केलं काय या निर्णयाच्या विरोधामध्ये. काय कारण आहे? अरे काय कारण आहे? नाही, अधिकार निलंबित केले तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना अरे त्यांच्या बाबा, तू ना विरोधात वेगळं सांगतो. मनमाई कारवाई सूर्यकांत देवतेंचं जे त्याच्यामध्ये तू वेगळं सांगतोय, हे वेगळं सांगतायत. जो निर्णय आपल्या विधिमंडळाने घेतला, दोन्ही सभागृहांनी घेतला, त्याच्यात ते बिल पास झालंय. मध्ये काहीतरी अधिवेशनाच्या काळामध्ये काही अधिकारी यांना सस्पेंड केलं, असं काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं. त्याच्याबद्दल ते सगळी माहिती घेतील. त्याच्यात जर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरलेला असेल तर ते मागे घेतील, आणि त्या निर्णयामध्ये तथ्य असेल तर ते पुढची कारवाई करतील. चव्हाण असं म्हणाले की 19 तारखेला मराठी पंतप्रधान बसेल. मला मी काही ज्योतिषी नाहीये. अरे मी काम केलंय म्हणून काय सगळं तू याच्याबरोबर काम केलं म्हणजे हे सगळं तुला यांचं माहिती आहे. अरे मला काय माहितीये त्यांनी कशामुळे हे स्टेटमेंट केलं, त्याला ते अर्थहीन स्टेटमेंट आहे असं माझं स्वतःचं मत आहे. दादा, खंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची पिंपरी चिंचवड पोलिसांनी 9 तास चौकशी केली. ज्या वेळेस एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस घेतात चौकशी करण्याचा, तो चौकशी करण्याचा त्यांचा अधिकारच आहे. त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते, ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना चौकशी करायला
सहकार्य करायचं. दादा अंधेकरांचं काय ठरलंय का? ते कोर्टात त्यांनी पंधराच्या याचिका केली होती की जागेवरती कोण आम्हाला असेल निवडणूक लढवायची आहे, म्हणजे अंधेकर परिवारातलं कुणीही दोघं कोर्टाने परवानगी दिली, आता ते राष्ट्रवादीकडून लढणार असं कळतंय. तुम्ही काही पत्नी अरे वेळ तुम्ही ना सगळं तुम्हीच ठरवता, तुम्हीच प्रश्न उपस्थित करता, तुम्हीच त्याचं उत्तर देता, असं ठरलंय. आता मलाच माहित नाही काय ठरलंय ते तुला कळतंय. आता काय बोलायचं? 15च्या जागेवरती शहराध्यक्षांनी स्टेटमेंट केलंय. मला त्याच्याबद्दल आज कुणीही काही ही चर्चा आमची कुणाची झालेली नाहीये. उद्याच्याला मी अनेक बाबींच्यावर चर्चा करणार आहे. मी वेगवेगळे प्रभाग, आपले काहीतरी 61 प्रभाग आहेत, 165 नगरसेवक 41 165 नगरसेवक, 41 प्रभाग, राईट. एक प्रभाग 5चा आहे, 40 प्रभाग 4 आहेत, असे 165. आणि त्या 165च्या संदर्भामध्ये साधारण प्राथमिक चर्चा करत होतो. किती अर्ज आलेत, काय आलेत, वगैरे वगैरे ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते म्हणले की बाबा अजून अर्ज येतात, लोकांना नक्की निवडणूक होणार की नाही त्याच्याबद्दल ते साशंक होते. परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूक जाहीर झालेली आहे. मला वाटतं किती तारखेपासून फॉर्म भरायचे? 23 तारखेपासून. त्याच्यामुळं त्याला आता जास्त गती सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये येईल. दादा, नगर परिषद निवडणुकामध्ये अनेक राजकीय पक्षाचे आमदार, मंत्र्यांच्या म्हणजे मिसेस जे आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या बिनविरोध. आता सुद्धा अनेक जण जे आहेत ते त्या बघ, लोकशाहीमध्ये उद्याच्याला तुझी पण बायको जर बिनविरोध झाली तर आपल्याला काय होणारी बायको तर तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी लोकशाही आहे रे. लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला बाजूला करावं हा जनतेचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल आपण कशी टीका टिप्पणी करू शकतो? राजकीय घराणेशाही म्हणून अनेक नगरसेवकाची मुलं सुद्धा तिकीट मागतात, अनेक महिला सुद्धा तिकीट मागतात. जर ती घराणेशाही वाटत असेल त्या मतदारांना तर त्यांनी त्या बाबतीतला विचार करावा. त्यांना निवडून यावं का? तिकीट देताना बहुतेक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट देतात. अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेन देशात सगळीकडे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाहायला मिळतो. आपल्यामध्ये पण चांद्यापासून बांद्यापर्यंत पाहायला मिळतो. आणि हे बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे. आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे बघून साधारण पुढं जातात. त्याच्यामध्ये ज्यांचं काम चांगलं असतं ते रिपीट होतात. आणि त्यांना असं वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला की बाबा ह्याला घेतलं तर आपल्याला फायदा होईल, तर ते वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. ते वर्षानुवर्ष पक्षात असतात त्यांना संधी दिली जात नाही. अशा पद्धतीने तुम्ही म्हटलं की मेरिटवर उमेदवारी दिली जाते. बर, तुझा निरोप मी माझ्या ज्यांच्या ओळखी आहेत त्या राजकीय पक्षांना सांगतो की असं एका आमच्या सहकार्याला, पत्रकाराला वाटतं की अन्याय होतो, ते ठरवतील. दादा हिंदीमध्ये. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.